नहीं गुजरात होतो ना आज ते अनुराग ठाकूर आले होते. हॅलो माजी उपनगराध्यक्ष अनुप भैया देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील केलेलं आहे. आणि पत्रकारिता करत असताना जी सामाजिक बांधिलकी पत्रकारांनी जपायला पाहिजे त्या बांधिलकीनं तळोदा तालुका पत्रकार संघ मराठी पत्रकार संघ नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन म्हणजे आमच्या तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय अधिक वृद्धिंगत करण्यासाठी अधिक वाढ विकास करण्यासाठी आम्ही आगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावून त्यातील ज्येष्ठ मान्यवरांना विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी यावं. पत्रकार सृष्टीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. मी करावं माननीय आमदार राजेशजी पाडवी दादा पाडवी यांनी देखील या ठिकाणी यावं. आदरणीय निखिल भाई आपण देखील या ठिकाणी या प्रतिमा पूजन व उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यावं अशी मी आपण विनंती करतो की त्यांनी आपण स्थानापन्न व्हावं ही विनंती. प्रत्येक मान्यवरांचा इथं व्यक्तिगत स्वागत व सत्कार करणं शक्य या ठिकाणी आम्ही मान्यवरांचं स्वागत करू इच्छितो. आलेल्या मान्यवरांना आम्ही आमच्या तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या लोगोची जी प्रतिमा आहे ती या ठिकाणी भेट देणार आहोत. तर मी विनंती करतो आमचा सन्मान स्वीकारावा. मी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय ईश्वरजी मराठे, संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलजी सूर्यवंशी, आदरणीय आमदार साहेबांनी आपण सामूहिक पद्धतीने डॉक्टर साहेब आणि अजय भैया असे सामूहिक रीतीने आपण ही प्रतिमा आमच्या पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे एक संस्मरणीय भेट म्हणून आम्ही या ठिकाणी देत आहोत. सुशीलजी सूर्यवंशी आमचे कोषाध्यक्ष यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहावं.
चे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय माजी आमदार पद्माकर दादा उपस्थित झाल्यानंतर या ठिकाणी काँग्रेसचे सर्व नेते आमचा स्वागत सन्मान या ठिकाणी स्वीकारणार आहेत. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीकडे वळूयात. आमचा सर्वांनी सन्मान स्वीकारला असं मी गृहीत धरतो. आजच्या या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलजी सूर्यवंशी यांना आमंत्रित करतो. आदरणीय जितू भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. आदरणीय बापूजी कलाल या ठिकाणी सर्व उपस्थित सन्माननीय राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच तळोदा शहरातील सर्व नामवंत आलेल्या अतिथीगणांचं मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिवाळी स्नेहमिलनाचे आयोजन आम्ही करत असतो. मात्र यंदा निवडणुकीचे वर्ष आहे. तळोदा नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. डिसेंबरमध्ये पालिकेची मुदत संपत आहे. मात्र त्यापूर्वी आपल्या तळोदा शहरात प्रमुख जे लोकप्रतिनिधी आहेत, जे नगरसेवक आहेत, विविध क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, यांना एकत्रितपणे आपण बोलून तळोदा शहरातील जे येणाऱ्या काळात तळोदा शहर कशा पद्धतीने आणखीन चांगलं होईल, मागच्या 5 वर्षात किंवा त्यापूर्वी विविध राजकीय पक्षांची असणारी भूमिका, तळोदा शहरातील सत्ताधाऱ्यांची भूमिका, विरोधकांची भूमिका, अशा सर्व राजकीय प्रश्नांची उहापोहाची उत्तरं आपण द्यावीत अशी मी सर्व मान्यवरांकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्याकडून देखील प्रश्न विचारताना कुठेतरी तुम्हाला व्यक्तिगत मनाला वेदना होतील अशा पद्धतीचे प्रश्न आम्ही देखील विचारणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ. मात्र काही प्रश्न असे आहेत जे विचारले जातात, खाजगीत विचारले जातात, सोशल मीडियावर विचारले जातात. ते प्रश्न आपण फेस टू फेस, आमने सामने, समोरासमोर आपण विचारून त्यातून आपल्याला ठिकाणी त्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. मी पुनश्च एकदा तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपले शब्दसुमनांनी स्वागत करतो. सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक सांगू इच्छितो की सर्वच राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. राजकीय मतभेद, ताणतणाव हे असतात, मात्र त्याचे हे व्यासपीठ नाही. तरी कृपया आपली चर्चा सुरू असताना ती हसत खेळत सर्वांनी घ्यावी आणि कोणाचेही मन कोणी दुखू नये असं मी सर्व अतिथींना विनंती करतो. सर्वप्रथम आमच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय ईश्वरजी मराठे, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रश्नाला सुरुवात करायची आहे. या अगोदर आमची संकल्पना जी होती ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भाजपचे 2 प्रतिनिधी, काँग्रेसचे 2 प्रतिनिधी, शिवसेनेचे 2 प्रतिनिधी, उद्धव ठाकरे गटाचे 2 प्रतिनिधी, अशा पद्धतीने शिंदे गटाचे 2 प्रतिनिधी, अशा पद्धतीने राष्ट्रवादीचे 2 प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडून नाव मागवणार होतो आणि त्यांना प्रश्न विचारणार होतो. मात्र तळोदाची राजकीय स्थिती जी आता होते त्या आज भाजपमध्ये अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे स्थिती कधीही आणि सर्वांनी ते हसत खेळत घ्यावे. जे वयाने मोठे असतील त्यांनी मुलाप्रमाणे घ्यावं आम्हाला, जे वयाने लहान असतील त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. पुनश्च एकदा सर्वप्रथम संघाचे अध्यक्ष आदरणीय ईश्वरजी मराठे प्रश्न विचारू इच्छितात. कार्यक्रमाचे स्वरूप मी थोडक्यात सांगून देतो. आपल्याला वाटलं की हा प्रश्न माझ्यासाठी अडचणीचा आहे तर आपण नो कॉमेंट्स पास असं म्हणण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. असं जबरदस्ती तुम्ही पास करू शकतात, ट्विट करू शकतात, नो कॉमेंट्स करू शकतात, मला बोलायचे नाही असं सांगू शकतात. ज्येष्ठ नागरिक आम्ही बोलवले तळोद्यातले, ते देखील काही प्रश्न विचारतील, त्याची देखील उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहेत. आणि उपस्थित जेवढे आहेत त्यांना कोणाला असं वाटत असेल की मला प्रश्न विचारायचे आहे पण मला माईकवर विचारायचे नाही, तर त्याच्यासाठी एक सोपा इलाज आहे. आपण व्हॉट्सअपला आम्हाला टाका,
आम्ही तुमचे नाव या ठिकाणी घेणार. यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. कागदावर लिहून पाठवला तरी चालेल, व्हॉट्सअपला टाईप करून पाठवला तरी चालेल, आणि स्वतः जर विचारला तर अतिउत्तम. पत्रकारांना माईकवर बोलायची सवय नसते, त्यामुळे काही चुका झाल्या तर समजून घ्या. तळोदा पालिकेवर एक प्रश्न आहेत की सर्व पक्ष, काँग्रेस असो, भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा इतर पक्ष असो, शिवसेना म्हणा, पालिका निवडणुकीत जाम्यावरील मुद्दे आणि आजचे तुमच्या कोणत्याही पक्षामार्फत किंवा विरोधी पक्षामार्फत आवाज उठवून सोडवलेले प्रश्न आणि तुम्ही ते प्रश्न मार्गी लावलेले आणि बाकी काही उर्वरित जे असतील तुमचे प्रलंबित, त्या प्रश्नांवर सर्व पक्षाच्या प्रतिनिधी एक प्रतिनिधीकडून याच्यावर उत्तर हवं की तुम्ही जाहीरनाम्याप्रमाणे काय काम केलं आहे आणि काय काम शिल्लक आहे आणि काय करणार आहे आणि कुठं पाठपुरावा चालू आहे याबाबत भाजपापासून सुरुवात करतो. तर प्रतिनिधी देखील उत्तर यावं. सर्व्हिस. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि आता पत्रकार संघाने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, तर आमच्या प्रामुख्याने 2017च्या निवडणुकीत प्रामुख्याने पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न या तळोदा शहरासाठी होता. आणि तो मागच्याच आठवड्यात 2 घनमीटर पाणी, 2 घनमीटर 9 पॉईंट पाणी हे तापीतनं तळोदा नगरपालिकेसाठी आरक्षणाची मंजुरी मिळालेली आहे. आणि त्याची प्रमा येणाऱ्या 8 दिवसात मिळून 30 कोटीचे टेंडर या शहरात शुद्ध आणि फिल्टर योजनेचे पाणी मिळेल. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न होता, तळोदा नगरपालिका हद्दीत नवीन वसाहतीसाठी जनसुविधा उपलब्ध होण्यासंदर्भात त्यात सुद्धा आम्ही माननीय आमदार साहेबांनी आम्ही मुख्यमंत्री साहेबांची सही घेऊन तो सुद्धा प्रश्न या 8 दिवसात मार्गी लागणार आहे. तिसरा तळोदा शहरासाठी फार मोठा प्रश्न होता, जो तळोदा शहरासाठी डीपी रस्ता पाहिजे होता. तर आपला कब्रस्तान पासून तो रस्ता होता, पण कब्रस्तान पासून न जाता लक्ष्मण अप्पा यांचे इलेक्ट्रिकचे दुकान आहे, तिथून तो 12 मीटरचा रस्ता आम्ही आरक्षित करून सप्तशृंगी मातेच्या मंदिरापासून 18 मीटरचा रस्ता हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या मंदिराजवळ निघेल. असे 3 तळोदा शहरासाठी मोठे प्रश्न येणाऱ्या काळात, या महिन्याभरात निश्चितपणे फुटतील एवढं मी आश्वासन देतो. येणाऱ्या काळात परिपूर्णपणे निश्चित पूर्ण करू. मी सम्राट तळोदा शहरात मागच्या काळात काही चौक तयार करण्यात आले आणि ते आवश्यक होते. मात्र त्यातला सर्वात चर्चित चौक ठरलेला आहे तो AB सर्कल. तर AB सर्कल म्हणजे अजय भैया असं नाव आहे का, नेमकं काय त्याच्या सविस्तर आम्हाला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. अलुफर, तुमचे स्वागत करतो. राजकीय जीवनाची सुरुवात करताना भारतामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आमच्या श्रद्धास्थान होतं. त्याचप्रमाणे राज्यात गोपीनाथजी मुंडे, आम्ही जेव्हा राजकीय जीवन प्रवेश केला तरुण असताना, ते आमचे श्रद्धास्थान होते. तर त्याचप्रमाणे आता अनेक लोक त्याचा अनेक अर्थ काढतील, पण त्याचा अर्थ अटल बिहारी वाजपेयी हा कोणी अमिताभ बच्चन सांगतं. तर असं काही नाही. आम्ही अटल बिहारी वाजपेयी श्रद्धास्थान म्हणून ते चौकाचं आपण नामकरण केलेलं आहे. हो दादा, हो. आदरणीय अल्पेशजी जैन या ठिकाणी आले, त्यांचे मी स्वागत करतो. दुसरा प्रश्न साहेबांना. साहेब, हा सध्या भक्कम पक्ष आहे, त्या पक्षातील तुम्ही कर्तव्यदक्ष आमदार आहात. तळोदा शहर व तालुक्यात जवळजवळ विरोधक आपण बऱ्यापैकी आपल्यात नेलेत. अशा परिस्थितीत आपण कुठल्या पक्षाला किंवा नेत्याला खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी समजता? मोदी साहेब यांनी जे देशामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सिंचन असेल, गरीब कल्याण योजना असतील, किंवा वैयक्तिक लाभाच्या असतील किंवा सार्वजनिक लाभाच्या असतील, त्याच्यात जे धोरणात्मक निर्णय घेतले आणि ते त्या योजना तयार करून त्यांनी ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवल्या. त्यामुळे संपूर्ण खेडोपाड्यापासून तर संपूर्ण देशामध्ये त्या योजना प्रभावीपणे राबवल्याने जनमानसांमध्ये
भारतीय जनता पक्षाबद्दल एक वेगळं विश्वास तसा निर्माण झाला आणि त्याच माध्यमातून संपूर्ण देशामध्ये, आपल्या मतदारसंघात जाऊ द्या, संपूर्ण देशामध्ये राजकीय परिस्थिती अशी बदललेली आहे की प्रत्येक व्यक्ती हा आता इतर पक्ष संपल्याचं समजून भारतीय जनता पक्षात प्रवेशाच्या मागे लागलेले आहेत. आपल्याही माझ्याही मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीनं ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, एवढ्या वर्षात कधी 70 वर्षामध्ये एवढ्या भारतीय जनता पक्षाला कधी यश आलं नसेल. ह्याच योजनांमुळे संपूर्ण दोन्ही माझ्या तालुक्यांमध्ये जे यश मिळालं आहे ते आदरणीय मोदी साहेबांच्या प्रभावी कामामुळे, कार्यामुळे भारतीय जनता पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये देखील यश मिळालं आणि त्यामुळे भविष्यात देखील जे काही थोडेफार अजून इतरही पक्षात असतील, आता वळवी साहेब आहेत समोर बसलेले, भरत भाऊ आहेत, चित्तू भाऊ आहेत, संजू भाऊ आहेत, भविष्यातही त्यांना आम्ही आमच्या पक्षात आणू असं मी खात्रीपरपणे ठामपणे सांगू शकतो. म्हणून मला वाटत नाही की मला प्रतिस्पर्धी कोण राहील आणि ह्या ठिकाणी, ह्या माझ्या मतदारसंघात तरी ह्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या मला प्रभावीपणे कोणी समोर राहील असं मला वाटत नाही. आणि ह्यापुढे देखील अजून 1.5-2 वर्ष शिल्लक आहे, ह्यात देखील मोठ्या प्रमाणात निधी आणून ह्या ठिकाणी ह्या भागाचा असा काही विकास करेन मी ज्याच्याने काही शिल्लक राहणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. आमच्या तळोदा तालुका मराठी पत्रकार संजय राणे प्रश्न विचारू इच्छितात. विनंती करेल की आपण बोलताना माईक जर जवळ ठेवला तर. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. माझा प्रश्न माननीय नगराध्यक्ष साहेब अजय भैया यांना नगराध्यक्ष म्हणून मी विचारू इच्छितो. माझा प्रश्न नवीन वसाहतींसंदर्भात आहे. भैयासाहेब, आपल्या जाहीरनाम्यात आपण जाहीर केले आहे की नवीन वसाहतीतील जे प्रमुख प्रश्न आहेत ते सर्व प्राधान्यक्रमाने सोडवण्यात येतील. तळोदा शहर हे विकास आराखड्यानुसार नवीन वसाहती या तळोदा शहरात समाविष्ट झालेल्या आहेत. या वसाहतींमधील रस्ते, पथदिवे, गटारी यांवर नगरपालिका प्रभावीपणे काम करत. तथापि आजही बऱ्याच नवीन वसाहतींमध्ये सांडपाण्याचा निचरा होत नाही. लोकांची प्रमुख मागणी ही आहे, सांडपाण्याचे जे त्यांनी शोषखड्डे केलेले आहेत ते भरून त्याद्वारे दुर्गंधी पसरत. योजना 2.9 प्रमाणे ज्या दिवशी कार्यान्वित होईल त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये तळोदा शहर ही भूमिगत गटार योजना ही DPR मध्ये मंजूर होईल. त्याच्यासाठी 2.9 हा महत्त्वाचा मुद्दा पाणी पुरवठ्यासाठी टेक्निकली होता. तो मंजूर झाल्यानंतर तळोदा शहरातला भूमिगत गटारी हा निश्चितपणे मंजूर होतील. DPR मध्ये आपण नमूद केलेले. साहेब, मला अनुषंगाने एक प्रश्न परत असा आहे, जुन्या वसाहती आहेत की ज्या आधी महसूलकडे होत्या त्यानंतर पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. त्या नवीन वसाहतींमध्ये अद्याप रस्ते, पथदिवे नाहीत. मात्र जे नवीन वसाहती त्यानंतर उदयास आले आहेत अथवा नगरपालिकेने त्यांचे लेआउट अंतिम मंजुरी केली आहे, लेआउट मंजूर करताना नगरपालिकेकडून बेटरमेंट चार्जेस वसूल करण्यात येतात. ते बेटरमेंट चार्जेस त्या प्रभागातील त्या वसाहतींमधील रस्ते व विकास कामांवर खर्च करण्यात यावे असे निर्देशित असते. तशाच आहेत व नवीन वसाहतींमध्ये रस्ते, गटारींचे काम प्रगतीपथावर दिसत आहे. 2019 पासून DPR आणि लेआउटमध्ये बदल करण्यात आलेले. 2019च्या अगोदर जेही लेआउट होते ते 6 मीटरचे होते, आता कंटिन्यू 9 मीटरचे करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आता नवीन लेआउटला मंजुरी देताना तिथं भूमिगत गटारी, वॉल कंपाऊंड, बोरवेल, ट्यूबवेल, बोरवेल त्याप्रमाणे विद्युत सेवा ही सुद्धा कायम करण्यात आलेली आहे. 2017मध्ये काही भाग हा तळोदा नगरपालिका हद्दीच्या बाहेर होता. अचानक आल्याने मागील काळात जेवढे कामं झाले ते निश्चितपणे पुरी करण्याचा प्रयत्न केला. मागच्या काळात, कोरोना काळात 2 वर्ष गेले. आता आलेल्या तळोदा शहरासाठी आम्ही 47 कोटीचा DPR बनवलेला आहे. तिथं तळोदा शहरातले जेवढे नगरपालिका हद्दीत कामं आहेत त्याचे आज किंवा उद्या तरी निश्चित आज रात्री एखादा फै होण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यातले 27 कोटी रुपये तळोदा नगरपालिकेला वर्ग होतील. उर्वरित ही रक्कम झाल्यानंतर मार्चमध्ये सुद्धा त्याचा कंटिन्यू
दुसरा हप्ता येईल, तर तळोदा शहरात कुठल्याही प्रकारच्या नवीन वसाहतीमध्ये सर्व परिपूर्णपणे रस्ते होतील एवढं निश्चितपणे सांगतो. शहराच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून शहादा असेल तळोदा असेल ह्या ठिकाणी भूमिगत गटारी असतील किंवा पाण्याचा निचरा असेल सांडपाण्याचा, तर ह्या ठिकाणी कन्सल्टंट कधी आत्तापर्यंत नेमला गेलेला नाही आहे. जो कन्सल्टंट नेमला पाहिजे ते त्यासाठी ती जाहिरात करावी लागते आणि त्यानुसार ते नेमून घ्यावं लागतं, त्यांच्यामार्फत सर्वे करावा लागतो. तर तसा आत्तापर्यंत नेमला गेलेला नाही, परंतु 4 दिवसापूर्वी मी त्याबद्दल नेमणूक करण्यासाठी जाहिरात करण्याबाबत सीओंना सूचना दिलेल्या आहेत आणि काही दिवसात त्या कन्सल्टंटसाठी जाहिरात पडेल. इव्हन ती शहाद्यासाठी असेल तळोद्यासाठी असेल, जेणेकरून आपल्याला भूमिगत गटारांसाठी शहादा आणि तळोदा दोन्हीसाठी जवळजवळ तळोद्यासाठी 50 कोटी आणि शहाद्यासाठी 100 कोटी अशी तरतूद केलेली आहे. आणि ते कन्सल्टंट नेमल्या गेल्यानंतर एकदम चांगल्या प्रतीच्या भूमिगत गटारी ह्या ठिकाणी होतील, पाण्याचा निचरा चांगला होईल आणि शहरात दुर्गंधी किंवा कुठे हे वाढणार नाही या दृष्टीने आम्ही पुढचं पाऊल उचललेलं आहे. मी त्यांचं देखील स्वागत आमच्या पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी करू इच्छितो. मी आमचे अध्यक्ष ईश्वर मराठे, संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, ज्येष्ठ सहकारी विकास भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सामूहिकरित्या आम्ही या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत, तर आपणही आमचा स्वागत सन्मान स्वीकारावा ही विनंती करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न होता. फक्त भाजपकडून उत्तर आलेलं आहे, काँग्रेसकडून जाहीरनाम्या संदर्भात उत्तर आलेलं नाही, तर ते काँग्रेसकडून नगरपालिका जाहीरनामा संदर्भात प्रश्न. जाहीरनाम्यावर खऱ्या अर्थाने जाहीरनामा आमच्या लोकांनी काढला, परंतु भाजप सत्तेत आलं त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी वाढलेली. परंतु जे काही आता अजय भाईने सांगितलं की आम्ही हे कामं केली ती कामं केली, आमचेच सर्व नारळ तुम्ही हे करू, आता वॉटर सप्लाय करू, याचे पुन्हा आम्ही नारळ आम्ही फोडू. आता म्हणजे एकमेकांचे जरी तुम्ही आमचे लोक घेतले तरी सुद्धा शेवटी आम्ही लढणारच आहोत. असं भाजपमध्ये जायचे काही प्रश्नच नाही. राजेदादांचे विचार चांगले आहेत, परंतु आमची सर्व टीम आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे. विधानसभा असो का नगरपालिका असो किंवा लोकसभा असो, त्याच्यामुळे काही अडचण नाही. तुमचं जे प्रेमाचं जे आहे एवढं प्रेम तर असलंच पाहिजे विरोधक आणि सत्ताधारीमध्ये, परंतु आम्ही सर्व काँग्रेसमध्ये राहू. राष्ट्रवादीवाले आहेत, आमची सेना आहे, उद्धव सेना आहे, सर्वच आम्ही एकत्र मिळून लढू. का उद्देशलं सिद्धे सेना पण आपल्याकडे आहे ना, सिद्धे सेना काय अडचण नाही. तर खरं म्हणजे त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे. परंतु हे सुरुवात बरं का, पाणी असो काय असो हे काँग्रेस पक्षाचंच पाणी सर्व शहर पित आहे. बरं हा, सहकार्य आहेत ना, विकासामध्ये आम्ही अजिबात मागे पुढे बघत नाही. आम्ही आपलं करताना काँग्रेसचे जेही नगरसेवक आहे त्यांनी आम्ही आमचे लोक पळवण्याचं काही कारण नव्हतं. आमच्या लोकांनीच कामं केले. जमाना बदलत हे सर्व त्यांनी काँग्रेसचे सरकार पाहिलेले आहे. काँग्रेसचे सरकार काय द्यायचं हे त्यांनाही माहिती आहे आणि आता हे सरकार काय देते हे सर्व त्यांच्या आहे. पण तुम्ही जेवढे आकडे वाचले ते आता सर्व डिसेंबर नंतर येतील ना. पण आता येतील, आता तुम्हाला मिळेल निश्चितपणे. येणाऱ्या आचारसंहितेच्या अगोदर नारळ आम्ही फोडू. प्रशासकच बसून जाईल. अरे बघू द्या, आपण नारळ तर आम्ही फोडू ना. आहे सत्ताधारी पार्टी राज्यात केंद्रात. पण ही गोष्ट खरी आहे. विकास त्याने जो प्रश्न विचारला आहे आपल्या सर्व कॉलनीतल्या रस्त्यांचा, आता आपण ज्या रस्त्याने येतोय हा बी शहरातलाच रस्ता आहे. विकासाची कामं भरपूर शिल्लक आहेत, ते पुढच्या काळामध्ये आम्ही करू, ते आम्ही आश्वासित करतो. थँक्यू दादा, काय अडचण नाही. धन्यवाद. याला आता खरी राजकीय प्रश्न विचारू इच्छितात. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदितसिंग दादा यांना आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कुठल्या मुद्द्यांवर म्हणजे सत्ताधारी भाजपला घेणार आहे? मुख्य मुद्दे कुठले असणार आहेत त्यांना घेण्यासाठी? बघा, पहिली गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. शिंदे गटाचे वेगळे विचार, ठाकरे गटांचे वेगळे विचार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्यांचे विचार ध्यानात घेऊन जेव्हा आघाडी तयार होईल तर कोणते मुद्दे आहेत ते प्रत्येकाकडून घेऊन आणि ते एक आम्ही सामुदायिक जाहीरनामा तयार करू आणि तो मुद्दा आम्ही प्रसिद्ध करू. आज तरी नाही, कारण आतापर्यंत जे भाजपवाले जे बोलले तो जाहीरनामा तर माझाच होता.
आणि त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी अजय भैयांनी केलेली आहे. फवड एवढंच त्या पक्षात मी नाही आहे, मी पक्षांतर केलं एवढंच आहे, आणि त्यामुळे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही याचा मला खेद आहे. दुसरा प्रश्न आहे दादा, आपल्याला आपण त्या पक्षाला सोडलं आहे, पण त्या पक्षात आपण जाणार अशी देखील चर्चा आहे. आणि राजकीय जीवनात चर्चा होत राहतात, कधी कधी खोट्या असतात, कधी खऱ्या असतात. तर तुम्हाला भाजपच्या एका गटाकडून भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जर तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही भाजपमध्ये जाणार? प्रकारची कुठलीही ऑफर माझ्याकडे आली नाही, आणि ती ऑफर तर तुम्हीच दिली होती मला. पण मी ज्या घरातून आलेलो आहे त्या घराचे दरवाजे खिडक्या मला सगळ्या माहिती आहे. त्यामुळे परत त्या घरामध्ये जाण्यापेक्षा माझं नवीनच घर मी आता तयार करणार आहे. मी आपल्याला ऑफर दिली नव्हती दादा, आमंत्रण द्यायला आलो होतो त्यावेळेस आपण बोलले, मग मी आपल्याला विचारलं तुम्ही परत येणार आहे का असं? नाही, तुम्ही पहिल्यांदा बोलले, तसं काही विचार नाही आहे, तसं काही विचार. धन्यवाद. यानंतर सुधाकर आहे. दादा, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड कुठेतरी निष्ठत आहे. काँग्रेसकडून संघटनेसाठी कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. नेमकं यामागील ठोस कारणे काय आहेत? काँग्रेसचं सर्व शांततामय चाललेलं असतं, त्याच्यामुळे आम्हाला, तुम्हालाही माहिती आहे, आज राहुल गांधी सातत्याने सांगतायत की टीव्हीवाले पेपरवाले आम्हाला दाखवत नाही. ते वास्तविकता असंच आहे की आम्हाला जास्त शायनिंग आवडत नाही, बातम्या फ्लॅश करणं आवडत नाही, जास्त सोशल मीडियावर बी आम्ही कमी पडतो, ती खरी गोष्ट आहे. दररोज आम्ही काही नारळ फोडताना दाखवत, पण वस्तुस्थिती आहे काँग्रेस चालू आहे, पक्ष कोणापासून थांबत नाही, आणि पक्षाचं काम बेस्ट आहे, काही अडचण नाही. म्हणजे आमची ताकद आम्हाला माहिती आहे, काँग्रेस अस्तित्व सारखंच आहे, काही अडचण नाही. साहेब, भाजपात जाण्याबाबत आपली देखील चर्चा सातत्याने सुरू आहे. याबाबत आपण नेमकं वर्तुळ कधी पूर्ण करणार किंवा फुलस्टॉप कधी देणार या विषयाला? नाही, तसं काही विषय नाही. आज जाहीरपणे करतो तर मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, काँग्रेसमध्ये जाईल. ते एक अफवा आहे, चर्चेचा विषय असू शकतो, लोक चर्चा करू शकतात, पण मी काँग्रेसमध्ये जाईल, कारण काँग्रेसने मला भरपूर दिलेलं आहे, आमदार म्हणा, मंत्रिपद म्हणा. दादा, नुकतेच आपण राहुल गांधींच्या जी पदयात्रा सुरू आहे देशात, तिथे जाऊन आलात, तर काय वातावरण आहे? चांगले. देशभर साधारणतः राहुल गांधीचं जे मिशन आहे की नफरत छोडो आणि भारत जोडो, त्या अनुषंगाने संघटनांचा प्रतिसाद आहे, आम जनतेतून पाठिंबा आहे. आणि आजपर्यंत सरचा इतिहास आहे की कोणत्याही नेत्याला देश समजून घेणं महत्त्वाचं आहे, पण राहुलजी गांधी देश समजून घेण्याच्या मागे फिरतायत, लोकांशी बोलतायत, लोकांचं ऐकून घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून कुठे भविष्यामध्ये काँग्रेसचं एक नवीन विजन, नवीन त्या ठिकाणी जाहीरनामा होईल, नवीन विचार पुढे येईल, नवीन प्रोग्राम येईल, म्हणून पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचं काम चालू आहे. निश्चितपणे यश येईल असं वाटतंय. धन्यवाद. माझ्या पुढचा प्रश्न मात्र राष्ट्रवादीत असणारे तळोदा नगरपालिकेचे बांधकाम सभापती, आपण स्वतः बांधकाम सभापती आहात, जितेंद्र क्षत्रिय. तळोदा शहरात सर्वच राजकीय पक्षांचे कमी अधिक प्रमाणात ठिकठिकाणी अतिक्रमण आहेत, मात्र संपर्क कार्यालयाचं जे कार्यालय आहे ते आपण एका रात्री त्या ठिकाणी ठेवून दिलं. मग आपली एक सभापती म्हणून जबाबदारी काय? आपल्याला प्रश्न आहे. पहिले कार्यरत झालो, त्याच्या अगोदर पहिलेपासून ते अतिक्रमित मध्ये आलं होतं, परंतु ते एक उत्पन्नाचे साधन नसून ते एक जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय म्हणून आम्ही ठेवलंय. तर तिथं आम्ही कोणताही प्रकारचे उत्पन्न घेत नाही. दुसरा विषय राहिला की जसं ते जनसंपर्कासाठी आम्ही कार्यालय ठेवलं आहे, तर तळोद्यात असे अनेक अतिक्रमण आहेत की जिथं लोक उत्पन्न घेत आहेत किंवा स्वार्थासाठी ते वापरलं जात आहे, पण इथं आम्ही कोणत्याही प्रकारचे उत्पन्न घेत नाही व आमच्या कोणताही स्वार्थ नाही. ज्याच्यात फक्त आम्ही जनसंपर्क म्हणून त्याला ठेवला आहे. जेव्हा केव्हाही अतिक्रमण ते निघतील, जे उत्पन्नाचं साधन घेत आहेत तसे अतिक्रमण निघतील, त्या दिवशी आम्ही निश्चितच ते काढून घेऊ. धन्यवाद. तो गटनेते जे दोघे आहेत, आता एक गटनेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, संजय आबाद तिथेच आहात काँग्रेसमध्ये. पालिकेच्या सभागृहामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये गौरवमानी तसेच संजय आबा माळी हे प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत. नगरसेवकमध्ये तळोद्यातल्या वरिष्ठ जे नगरसेवक आहेत त्यात संजय आबांचे नाव येतं. गौरवाने एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. माझ्या दोघांना प्रश्न आहे, दोघांपैकी एकाने उत्तर दिलं तरी चालेल, दोघांनी दिलं तरी चालेल, की सभागृहात
सोशल मीडियावर आपण विरोध दर्शवतो बऱ्याचदा. संजय आबा कधी वापर नाही करत जास्त सोशल मीडियाचा, गौरवाने खूप करतात. तर माझ्या दोघांना प्रश्न आहे की आपण काँग्रेसच्या पक्षात असून त्यावेळी आज आपण भाजपात आहात ठीक आहे, पण काँग्रेसच्या एक जबाबदार नगरसेवक असताना आपण त्या ठिकाणी सभागृहात विरोध कुठेही लेखी स्वरूपात विशेषतः मला आठवत नाही. उलट मागचा जर अभ्यास केला तर 14 नगरपालिकेत सत्ताधारी गटांमध्ये बऱ्याचदा राजकीय मतभेद पाहायला मिळाले. मात्र विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष कितीही मजबूत असला देशात म्हणा किंवा राज्यात म्हणा किंवा 14 शहरात, विरोधी पक्ष जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत विकासाच्या कामाला आणखीन बळकटी येत नाही. तर या संदर्भात आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कामं सुरू होते तिथे काय विरोध करणार, आणि आम्ही विरोध केला असता तुम्हीच बातम्या लावला असता विरोधकांनी विकास काम थांबवलं, खोळंबा केला. म्हणून विकासाला आम्ही सदैव सहकार्य केलेलं आहे आणि तळोदा शहराचा विकास झाला पाहिजे हेच आमचे ध्येय आहे. आणि असे कागदपत्र अर्ज फाटे करून राजकारण होत नाही, फक्त विकासाला साथ दिली आहे आणि सदैव कोणाच्याही सत्ता राहो, जो विकास करेल त्याच्यासोबत आम्ही राहणार. गौरव आपण बोललात, मात्र या 5 वर्षात कामे झाली आहेत, मात्र कामांच्या गुणवत्तेबाबत कोणीही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत, विरोधी पक्षानेही नाही. आणि जे काही नवीन इच्छुक या प्रश्नाचं उत्तर मला जवळजवळ कोणीही देऊ शकता असा हा प्रश्न आहे. विकास कामे झाली आहेत मात्र गुणवत्तेचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बरेचसे कामं आहेत असे. आता विकास कामं विषय बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कसं असतं की प्रत्येक गोष्टीत विरोध, हे करणं ते करणं. आता काही कामं प्रशासनाचे पण आहेत, सगळे कामं लोकप्रतिनिधींचे नसतात. गुणवत्ता हे ते करणं पण यांचे पण काम आहे प्रशासनाचं. जे आता तिथे इंजिनियर आहेत, CO आहेत, त्यांचे काम आहे. आमचेच काम काय मंजूर करायचे, लोकांचे कामं झाले पाहिजे या मताचे आम्ही आहेत. आमचा जो अनुभव आहे तो